श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगदंबा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय भगवत्तम प्रभु नारायण वासुदेव श्री हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या सप्तम अध्यायापर्यंत आपण चिंतन ऐकलं. आता 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघण्याचा विचार करतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी व्यासादी महात्म्यांचा सत्कार केला आणि पांडवांचा निरोप घेतला. सर्वांनी त्या महात्म्यांनी पांडवांनी भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा मोठा सत्कार केला. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा सात्यकी आणि उद्धवांसह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले आणि त्यावेळी एक महाभयंकर घटना घडली. भगवंतांनी पाहिलं की भयानं विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत 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 येते आणि उत्तरा भगवंताला म्हणतीये, पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यम त्वद्भयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम. पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते, देवातिदेवा जगदीश्वरा, महायोगी, आपण महान योगी आहात, आपण माझं रक्षण करा. पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते, अहो या लोकामध्ये नान्यम तद्भयं पश्ये, या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही. यत्र मृत्यूस परस्परम, कारण इथं मी या ठिकाणी बघतीये तर प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे आणि म्हणून माझं रक्षण करणारे तुम्ही आहात. भगवंता, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेल्या हा लोखंडी बाण माझ्याकडे वेगानं चालत येतोय आणि म्हणून देवा, या बाणानं मला भस्मसात केलं तरी चालेल, माझा देह भस्मसात झाला तरी चालेल, परंतु माझ्या उदरामध्ये गर्भ आहे बाळाचा, त्या गर्भाला धक्का फक्त लागू नये माझी इच्छा आहे. आणि उत्तरा मातेचं असं करुणावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान परमात्म्यांना लक्षात आलं की अश्वत्थाम्यानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी, त्यांना निर्वंश करण्यासाठी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. बरं, त्या ब्रह्मास्त्रासोबत 5 बाण, जळत असलेले 5 बाण पांडवांवरती सोडलेत बरं का. आणि त्यावेळेला पांडवांनी सुद्धा आपापली अस्त्र सज्ज ठेवलेली. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तावर संकट आलेलं पाहून आपल्या सुदर्शन चक्रानं त्याचं रक्षण केलं. पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी भगवंतांनी आपल्या मायेनं उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. खरं पाहिलं तर ब्रह्मास्त्र अमोघ आहे बरं का, आणि त्याचा प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही. हे जरी खरं असलं तरी भगवंताच्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या तेजासमोर आल्यावर ते ब्रह्मास्त्र शांत झालं. आणि याच्यात आश्चर्य सुद्धा काहीच नाही. अहो, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा तर सर्व आश्चर्याचे निधान आहेत. कारण स्वतः भगवंत अजन्मा असून आपल्या मायेच्या योगानं या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतात. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या मायेनं उत्तरा मातेचा गर्भ आच्छादित केला आणि भगवान परमात्मा जाण्यासाठी निघाले. त्यावेळेला कुंती माता समोर आल्या आणि कुंती माता म्हणतायत, नमस्ये पुरुषं त्वाद्य ईश्वरं प्रकृते परम अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम्. देवा, नमस्ये पुरुषं त्वाद्य, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत आहात. सर्व भूतानां अंतर्बहिरवस्थितम, तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदि पुरुष परमेश्वर असल्याने प्रकृते हे परम, ईश्वरम प्रकृते हे परम, इंद्रिये आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही बरं का. नमस्ये पुरुषं त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्ष्यम सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम. आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते. कृष्णाय वासुदेवाय, कुंती माता भगवंताची स्तुती करतायत, भगवंताला नमस्कार करतायत. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण परमात्मा वासुदेवा, देवकी नंदना, नंदगोपालाचे नंदगोपकुमाराय, नंदगोपांचे लाडके असणारे तुम्ही गोविंदा, आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.
भगवंता नमः पंकजनाभाय. ब्रह्मदेवांचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीमधून कमल प्रकट झाले, नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय. ज्यांनी सुंदर कमलांची माळ धारण केली, ज्यांचे नेत्र कमलपत्रांप्रमाणे आहेत, नमस्ते पंकजांघ्रये. ज्यांची आंघ्री कमलावरती कमलांचे चिन्ह आहे, ज्यांच्या चरणावर कमलाचं चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. भगवंतांना नमस्कार केलाय आणि भगवंतांना सांगतायत, देवा आमच्यावरती एवढ्या संकट आली, विपत्ती आली, पण प्रत्येक संकटातून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आलं त्यावेळेला तुम्ही तिथे प्रगट होऊन तुम्ही आमच्या संकटांचं निवारण केलं. म्हणून माझी तुमच्याकडे एक मागणी आहे. विपदः सन्तु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्याद पुनर्भव दर्शनम. विपदः सन्तु न शश्वत. आमच्या जीवनात पावला गणिक आमच्यावर मोठमोठे संकट येत राहो. कारण संकटाच्या वेळी आपले निश्चित दर्शन होते आणि त्या दर्शनानंतर, तुमचं दर्शन झाल्यानंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका झाल्याशिवाय राहत नाही, बरं का. म्हणून देवा आमच्यावर संकट येत राहोत. बरं काय मागणी केली बघा कुंती मातेनं. कृष्ण परमात्मा अहो ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे न जाता, न स्वैरभैर न जाता, ती केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहावं, अशी भगवंताची स्तुती केली. भगवंतांना सर्वांनी नमस्कार केला आणि सूत इकडे शौनकादी ऋषींना सांगतायत. अशा प्रकारे कुंती मातेनं मोठ्या मधुर शब्दांनी भगवंताच्या अधिक लीलांचं वर्णन केलं. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मायेनं कुंती मातेला मोहित करीत मंद हास्य करून म्हणाले, ठीक आहे. आणि हस्तिनापूरला परत आले आणि आणखी काही दिवस परत हस्तिनापूरला राहिले. आणि कुंती, सुभद्रा आदींचा निरोप घेऊन भगवंत जेव्हा द्वारकेला जाऊ लागले, तेव्हा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमानं थांबवून घेतलं. आपले बांधव मारले गेल्याने युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता. भगवान बादरायण वेदव्यासांनी आणि श्रीकृष्ण परमात्म्यांनी अनेक ऐतिहासिक घटना सांगितल्या आणि युधिष्ठिरांना समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु युधिष्ठिराचं समाधान झालं नाही. तो शोक करीत राहिला आणि युधिष्ठिर म्हणायला लागला की अहो माझ्या हातून एवढं पाप घडलंय, मी अनेक बालक, सोयरे, मित्र, काका, विप्र, बंधू, गुरुजनांशी द्रोह केलाय. कोट्यावधी वर्षानंतर सुद्धा माझी या नरकातून सुटका होणार नाही. अहो राजानं प्रजेचं पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूचा वध केलास त्याला पाप लागत नाही, हे शास्त्र वचन मला माहिती आहे. पण तरी सुद्धा या शास्त्र वचनानं माझं समाधान होत नाही. अहो मी कोणाचा पती मारलाय, कोणाचा पुत्र मारलाय, कोणाचा भाऊ मारलाय. स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला, अहो त्याचं परिमार्जन मी कसं करू. यज्ञ यागादी कर्मांनी सुद्धा मी ते परिमार्जन करू शकत नाही. आणि अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे युधिष्ठिर राजा भयभीत झाले होते. आणि म्हणून सर्व धर्मांचं ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावरती युधिष्ठिर निघाले आणि सगळे पांडव युधिष्ठिरा मागोमाग निघाले. त्यांच्यासोबत व्यास मुनी, धौम्य आदी मुनी देखील त्यांच्याबरोबर होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले होते. अहो सर्व यक्ष समुदायामध्ये कुबेर जसा शोभून दिसावा, तसं त्या सर्व बंधूंमध्ये युधिष्ठिर महाराज शोभून दिसत होते. आणि आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तिथे गेल्यानंतर पांडवांना दिसलं की अहो स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भरत वंशाचे भूषण असलेल्या भीष्म पितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व देवर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी आले होते. भागवतकार वर्णन करतायत. पर्वतो नारदो धौम्यो भगवान बादरायणः बृहदश्व भरद्वाज सशिष्यो रेणुकासुतः. कोण आलं होतं म्हणे? पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्व, भारद्वाज ऋषी, तसेच आपल्या शिष्यांसह सशिष्यो रेणुकासुतः परशुराम आलेले. वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, कृत्समद,
असित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे, तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगण सुद्धा तिथे आले होते. आणि देश काल निर्णय जाणणाऱ्या त्या धर्मज्ञ भीष्म पितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा यथायोग्य सन्मान केला. कसा सन्मान केला? मनानं, अंतःकरणानं आणि दृष्टीनं सन्मान केला. भगवंताची सुद्धा मनानं पूजा केली. पांडव मोठ्या नम्रतेनं आणि प्रेमानं भीष्मपितांजवळ बसले आणि त्यांना पाहून भीष्मपितांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले होते. ते त्यांना म्हणाले, अरे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण भगवंताचे आश्रित असून सुद्धा तुम्हाला एवढे कष्ट झाले, तुमच्यावर एवढा अन्याय झाला, तुमच्या वाट्याला हे दुःख यायला नव्हतं पाहिजे हो. अहो महाराज पांडू जे अतिरथी होते, त्यांच्या मृत्यूसमयी तुम्ही सर्वजण अत्यंत लहान होता. त्यावेळी मुले लहान असल्यामुळे कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. अपार कष्ट सोसले तुम्ही सगळ्यांनी. पण वाईट याचं वाटतं की जिथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आहे, गदाधारी भीमसेन आहे, अस्त्रवेत्ता अर्जुन आहे, गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आणि गांडीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण परमात्मा सन्मित्र आहे, तिथं सुद्धा एवढ्या विपत्ती याव्या याचं वाईट वाटतं. आणि युधिष्ठिरांना सांगू लागले, राजा, या कालरूप ईश्वराची इच्छा बली यसी केवलम ईश्वर इच्छा. कोणीच माणूस जाणू शकत नाही बरं का. मोठमोठे ज्ञानी पुरुष सुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. युधिष्ठिरा, म्हणून या संसारातील या घटना ईश्वर इच्छेच्या अधीन आहेत, त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा. कारण आता राजाच प्रजेचा स्वामी असतो आणि पालन करण्यास समर्थ असतो बरं का. आणि हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. तुम्हाला कदाचित वाटेल की कृष्ण परमात्मा माझे एक मामे भाऊ आहेत, माझे प्रिय मित्र आहेत, आमचे हितकर्ते आहेत. कोणाला दूत वाटेल, कोणाला आपला मंत्री वाटेल, एवढंच काय सारथी कोणाला वाटेल, पण ते भगवान परमात्मा साक्षात आदी पुरुष नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करून यदुवंशामध्ये गुप्त रूपानं ही लीला करीत आहेत. ज्याला तुम्ही आपला मामे भाऊ, प्रिय मित्र, सर्वात श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्याला तुम्ही आपला मंत्री, दूत, एवढेच काय सारथीही बनवता, सारथी बनवताना सुद्धा संकोच केला नाही, ते श्रीकृष्ण परमात्मा साक्षात आदी पुरुष नारायण स्वतः परमात्मा आहेत. ते श्रीकृष्ण परमात्मा सर्वात्मा आहेत, समदर्शी आहेत, अद्वितीय आहेत, अहंकार रहित आहेत, निष्पाप आहेत आणि उच्च नीच कारणामुळे कधी कोणात भेदभाव करत नाही. आणि असं भगवंताची स्तुती केली, भगवंतांना नमस्कार केला आणि भगवंतांना म्हणतायत, देवा, सदेव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदं हि नौम्यहं प्रसन्नहासारुणलोचनोल्लसं मुखाम्बुजो ध्यानपतश्चतुर्भुजः. देवा, प्रसन्न हास्य आणि रक्त कमलांप्रमाणे अरुण नेत्र असणारे ज्यांचे मुखकमल आहे, प्रसन्न हासारुणलोचनोल्लसं, ज्यांचे लोक केवळ मुखांबुजो ध्यानपतश्चतुर्भुजः, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते, ते चतुर्भुज देवदेवेश्वर भगवान श्रीकृष्ण यांना मी विनंती करतो, काय, सदेव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदं हि नौम्यहं. मी प्राणत्याग करीपर्यंत तुम्ही इथंच राहावं. भीष्मांनी विनंती केली भगवंताला. बरं का, साधकांनी काय मागावं की देहांते तव सानिध्यम. परमार्थाची फलश्रुती याच्यामध्येच आहे की अंतकाळामध्ये भगवंताचं सानिध्य प्राप्त व्हावं, भगवंताच्या चरणाचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. अंतकाळी भगवंताचं स्मरण व्हावं, भगवंताचं समोर दर्शन व्हावं, हे भगवंताला रोज मागावं. अहो, भीष्माचार्यांसारख्या सुद्धा भरतवंशाचे भूषण असणाऱ्या भीष्माचार्यांनी
भगवंताला सदैव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदम हिनोम्यहम. प्राणत्याग करेपर्यंत देवा इथं थांबा विनंती केली. आणि त्यावेळेला तत्ववेत्या भीष्म पितामहांनी पुरुषांचे स्वभावविहित धर्म, वैराग्य आणि आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्ती द्विविध धर्म, दान धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्री धर्म आणि भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले. त्याबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ, त्या 4 पुरुषार्थाच्या प्राप्तीची साधने याविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः पांडवांना वर्णन करून सांगतात. आणि अशा प्रकारे भीष्म पितामह धर्म प्रवचन करीत असताना उत्तरायण सुरू झालं. इच्छा मरणी योगी पुरुष याचीच इच्छा धारण करतात बरं का. त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण केले. अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असणाऱ्या आदिपुरुष पितांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले. त्यांच्या शस्त्रप्रहाराच्या वेदना भगवंताच्या दर्शनानंच तात्काळ नाहीशा झाल्या होत्या बरं का. तसेच भगवान मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा विलास रोखून मोठ्या प्रेमानं भगवंताची स्तुती केली. पितामह भीष्म म्हणतायत, इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह. त्रिभुवनकमनं तमालवर्णं रविकरगौरवराम्बरं दधाने वपुरलककुलावृताननाब्जं विजयसखेरति रस्तु मे नवद्या. युधितुरगरजो विधूम्रविश्वक् कचलुलितश्रम वार्यलं कृतासे मम निशितशरैर्विभिद्यमान त्वचि विलसत्कवचेस्तु कृष्ण आत्मा. फार सुंदर भीष्मस्तुती आहे बरं का. अर्थ बघत जाऊ आपण. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि. माझी अत्यंत शुद्ध इतिमती रूप कल्पिता वितृष्णा कामना विरहित झालेली बुद्धी मी मृत्यू समयी यदुवंश शिरोमणी भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू झाली आहे, प्रकृती मुपेयुषी यद्भव प्रवाह, त्या प्रकृतीचा ते सदा सर्व काळ आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुं प्रकृती मुपेयुषी यद्भव प्रवाह. पुढे दुसऱ्या श्लोकात वर्णन करतायत, त्रिभुवन कमनं तमालवर्णं, ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर आहे, तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे. रविकर गौरवरांबरं दधाने, अहो ज्यावर सूर्य किरणांसमान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे. वपुरलककुलावृताननाब्जं विजयसखेरति रस्तु मे नवद्या, ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भुरभुर भुरभुर उडत आहेत. त्या अर्जुन सखा विजय सखेरति रस्तु मे नवद्या, त्या अर्जुन सखा श्रीकृष्णांवरती माझे निष्काम प्रेम असो. युधितर गरजो विधूम्रविश्वक् कचलुलितश्रमवार्यलं कृतास्ये. युद्धाच्या वेळी युधितर गरजो विधूम्रविश्वक्, चेहऱ्यावर ज्यांच्या चेहऱ्यावर भरभर ओढणारे कुरळे केस घोडांच्या टापांच्या धुळेनं माखले होते आणि घरम बिंदू त्यावर शोभत होते बरं का. मम निशित शरैर विभिद्यमान, मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो. त्वची विलसत कवचेस्तु कृष्ण आत्मा, त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण हो.
काय अंतकाळामध्ये मागणी केली हो भीष्मांनी? सपदी सखी वचो निशम्य मध्ये निज परयोर्बलयोरथम निवेश. आपला मित्र असणारा सपदी सखी वचो निशम्य मध्ये अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला. निज परयोर्बलयोरथम निवेश. रथ मध्ये आणला आणि तेथे थांबून ज्यांनी केवळ दृष्टीने शत्रू पक्षाच्या सैनिकाचे आयुष्य हिरावून घेतलं. स्थितवती परसे निकायुरक्षणा हृतवती पार्थ सखेरतीर ममास्तु. ज्या त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवरती माझे परमप्रेम निर्माण हो. आपण सध्या प्रत्येकी श्लोक घेऊन त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू. पूर्ण सगळे श्लोक झाल्यानंतर परत एकदा सारांश सगळा बघण्याचा प्रयत्न करू. व्यवहित पृतनामुखं निरीक्ष स्वजनवधाद्विमुखस्य दोष बुद्ध्या. अर्जुनानं जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा असणाऱ्या आम्हाला सगळ्यांना पाहिलं, विष्णू म्हणतायत, तेव्हा स्वजनवधाद्विमुखस्य दोष बुद्ध्या, तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. बरं का? आणि मग त्याच्या या अज्ञानाचा नाश कोणी केला? कुमती महरदात्मविद्ययाय चरणरती परमस्य तस्य मेस्तु. त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपानं कुमती महरदात्मविद्यया चरणरती परमस्य तस्य मेस्तु, ज्यांनी गीतेच्या रूपानं आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केल्या, त्या चरणरती परमस्य तस्य मेस्तु, त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणावरती माझी प्रीती जळो. स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञां ऋतमधिकर तुमवप्लुतो रथस्थ. धृतरथचरणोऽभ्ययाचलग्दुर्हरिरिव हन्तुमिभं गतोत्तरीयः. श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यायला लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञाम, आणि ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथावरून खाली उडी मारली. ऋतमधिकर तुमवप्लुतो रथस्थ. आणि सिंह हरिरिव हन्तुमिभं गतोत्तरीय, सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथाचे चाक घेऊन धृतरथचरणोऽभ्ययाचलग्दुर, रथाचं चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. शीतविशिखतो विशीर्णदंशः क्षतज परिप्लुत आततायिनो मे. प्रसभमभिससारमध्वधार्तं सभवतु मे भगवान गतिर्मुकुन्दः. आणि आतताई अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले. अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे प्रसभमभिससारमध्वधार्थम माझ्याकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्णच सभवतु मे भगवान गतिर्मुकुंद, असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत. विजयरथ कुटुंब आततोत्रे विजयरथ कुटुंब आततोत्रे धृतहयरश्मिनितश्रिये क्षणीये भगवती रतिरस्तु मे मुमूर्षोर्यमिह निरीक्षहता गता स्वरूपम्. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी
मरणासन्न झालेल्या माझी परमप्रीती निर्माण हो. अहो, युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्ष पदाला प्राप्त होतात. भगवती रतिरस्तु मे मूर्षो, माझी इथं प्रीती निर्माण हो. यमिह निरीक्ष हतागताहा स्वरूपम, स्वरूप मोक्षाला प्राप्त, सारूप्य मोक्षाला प्राप्त होतात. बरं, ललित गती विलास वल्गुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाना कृतमनुकृतवत्य उन्मदान्धः प्रकृतिमगन् किल यस्य गोपवध्वः. ललित गती विलास वल्गुहास, ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा आणि हास्य आणि प्रेम प्रणय निरीक्षण कल्पितो रुमानः, मधुर हास्य प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी. रासलीलेत जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या, कृतमनुकृतवत्य उन्मदांधा प्रकृती मगन किल यस्य गोपवध्वः, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्मावरती माझं निरंतर प्रेम परम प्रेम राहो. बरं का. मुनिगण नृपवर्य संकुलेन्तः सदसि युधिष्ठिरराजसूय येषाम् अर्हणमुपपेद ईक्ष्णनीयो मम दृशि गोचर एष आविरात्मा. अहो, सदसी युधिष्ठिर राजसूय येषाम, युधिष्ठिर महाराजांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक मुनी गण नृपवर्य संकुलेन्तः उपस्थित असलेल्या सभेमध्ये ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती. अर्हणमुपपेद ईक्ष्णनीयो, ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू, मम दृशी गोचर एष आविरात्मा, प्रभू माझ्या समोर उभे. तमिमहमजं शरीर भाजां रुधिरुधिधिष्ठितमात्मकल्पितानां प्रतिदृश्यमिव नैकधार्कमेकं समधिगतोऽस्मि विधूतभेद मोह. अहो, जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो, तमी ममस हमजम शरीर भाजाम रुधिरुधिधिष्ठित मात्मकल्पितानाम, अनेक रूपांना अनेकामध्ये दिसतो, तसं स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहेत. प्रतिदृश्यमी व नैक धारकमेकम समधिगतोस्मि विधूत भेदमोह, त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. काय हो, काय स्तुती केली, काय शब्दरचना आहे. सारांश सांगतो. भीष्म पितामह भगवंताकडे मागणी मागतायत, भगवंताची स्तुती करतायत. देवा, माझी अत्यंत शुद्ध आणि कामनारहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अत्यंत अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. अहो, ज्या प्रकृतींच्या द्वारे ही सृष्टी परंपरा सुरू आहे, त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. अहो, ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर आहे, तसेच तमाल वृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहेत, ज्यावर सूर्य किरणांसमान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे, ज्यांच्या कमलमुखावर कुरळे केस भरपूर उडत आहेत, त्या अर्जुन सखा श्रीकृष्णांवर माझे निष्काम प्रेम असो. युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि घर्मबिंदू त्यावर शोभत होते, मी त्या तीक्ष्ण बाणांनी ज्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो, त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममान हो. आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडव सेना आणि कौरव सेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी केवळ आपल्या दृष्टीने शत्रू पक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम निर्माण हो. अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले, तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला, त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणावरती माझी प्रीती जडो.
श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती, ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्र न ग्रहण करण्याची प्रतिज्ञा मोडली आणि रथातून खाली उडी मारली. आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो त्याप्रमाणे रथाची चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणं खाली पडलं आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली. आणि आततायी असणारा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले. अशा स्थितीत मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत. अर्जुनांच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती निर्माण हो. युद्धात मरणारे वीर ह्याच रूपाचं दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्षाला प्राप्त होतात. ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासलीलेत जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्यावरती माझे परमप्रेम राहो. युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे उपस्थित असलेल्या सभेमध्ये ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची अक्रपूजा झाली होती ते सर्वांचे आत्मा असणारे प्रभू माझ्यासमोर उभे आहेत. अहो, जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राणांच्या हृदयामध्ये ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहे. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदप्रमाणे रहित होऊन प्राप्त झालो आहे असं म्हणतायत. आणि अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तीने आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले आणि भीष्म पितामह शांत झाले. त्यांना अनंत ब्रह्मात लीन झाल्याचं पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट जसा थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. त्यावेळी देवता, मनुष्य, नगारे वाजू लागले. साधू स्वभावाचे राजे भीष्माचार्यांची स्तुती करू लागले आणि आकाशामधून भीष्माचार्यांवरती पुष्पवृष्टी करू लागले. आणि युधिष्ठिर महाराजांनी त्यांची अंत्यक्रिया करवली. सगळे पांडव शोकमग्न झालेले आहेत. आणि त्यावेळी तिथे असणाऱ्या मुनिवर यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या रहस्यमय नावांनी स्तुती केली भगवंताची आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपापल्या आश्रमात परत गेले. भगवंताकडे एकच मागणं मागावं की पितामहम भीष्मांसारख्या महापुरुषांनी सुद्धा अंतकाळी भगवंताला देवा तू माझ्यासमोर उभं राहा, माझ्या नजरेआड होऊ नको, माझ्या हृदयात तुझी प्रीती निर्माण होऊ दे, तुझ्या चरणांचं अधिष्ठान माझ्या हृदयामध्ये निर्माण होऊ दे. तू मागणी केली तशी मागणी आपण सुद्धा सर्वजण भगवंताला देहांते तव सानिध्यम, भगवंता तुमचं सानिध्य द्या. काळामध्ये तुमचं नामस्मरण, तुमच्या रूपाचं, गुणांचं, लीलांचं वर्णन आमच्या मुखामध्ये निघू द्या अशी भगवंताकडे मागणी करा. आणि आता पुढे प्रसंग असा वर्णन केलाय की भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिरांसह सर्व पांडव हस्तिनापुरामध्ये परत आले आणि सगळ्यांनी धृतराष्ट्र महाराजांचं आणि तपस्विनी गांधारी मातेचं सांत्वन केले. आणि आता युधिष्ठिरांच्या पांडवांच्या राज्याला सुरुवात झाली. आदर्श राज्य कसं असावं याची पहिली पायरी युधिष्ठिर महाराजांनी घालून दिली. युधिष्ठिर महाराजांनी काय केलं? पित्राचानुमतो राजा वासुदेवानुमोदितः चकार राज्यम धर्मेण पितृपैतामहं विभुः. धृतराष्ट्रांची आज्ञा घेतली म्हणजे राज्य चालू करायला आधी, राज्याचं पालन, धर्माचं पालन चालू करण्याच्या आधी युधिष्ठिर महाराजांनी धृतराष्ट्रांची पिताच्या अनुमतो राजा धृतराष्ट्रांची आज्ञा घेतली. राजा वासुदेवानुमोदितः श्रीकृष्ण परमात्म्यांची परवानगी घेतली आणि समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्मानं पालन करण्यास सुरुवात केली. परत शौनकांनी स्वतःना काही प्रश्न विचारले. आपले परंपरागत राज्य बळकावण्याची इच्छा असणाऱ्या आतताईंचा नाश करून धार्मिक शिरोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह कशा प्रकारे राज्य केलं, कुठली कामं केली.
असा प्रश्न विचारला. त्यावेळेला सूत सांगतायत, संपूर्ण सृष्टीला पुनरुज्जीवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कलहाग्नीनं दग्ध झालेल्या कुरुवंशीला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राज्य सिंहासनावरती बसवून प्रसन्न झाले. भीष्माचार्य आणि श्रीकृष्ण परमात्मा यांनी केलेल्या ज्ञानोपदेशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये विज्ञानाचा उदय झाला आणि युधिष्ठिराचे सर्व संशय फिटलेले. भगवंताच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले आणि सर्व पांडव सुद्धा युधिष्ठिर महाराजांच्या आज्ञेचे परिपूर्ण पालन करू लागले. युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता. पृथ्वी सर्व आवश्यक वस्तू उत्पन्न करत होते. दुधानं पुष्ट झालेल्या गायी प्रसन्नतेनं गोशालांना दुधानं भिजवत होत्या. नद्या, समुद्र, पर्वत, वनस्पती, वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या. भागवतकार वर्णन करतायत की युधिष्ठिरांचं राज्य कसं होतं. नाधयो व्याधय क्लेशा दैवभूतात्महेतवः अजातशत्रावभवन जंतूनाम राज्ञिकर्हिचेत्. अजातशत्रू महाराज युधिष्ठिरांच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आधी व्याधी, नाधयो व्याधय क्लेशा, कुठलाही क्लेश नाही, आधी व्याधी नाही, तसेच दैवभूतात्महेतवः दैविक भौतिक आत्मिक क्लेश नव्हता. बरं का, असं आदर्श राज्य चाललेलं. आपल्या बंधूंचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि सुभद्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण परमात्मा काही महिन्यापर्यंत हस्तिनापुरात राहिले आणि जेव्हा त्यांनी युधिष्ठिरांकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी आलिंगन देऊन संमती दिली. त्यांना प्रणाम केला आणि भगवंत रथावर बसले. काही समवयस्क लोकांनी कृष्ण परमात्म्याला आलिंगन दिले आणि बाकीच्या सगळ्यांनी नमस्कार केला. आणि त्यावेळी सुभद्रा, द्रौपदी माता, कुंती माता, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीम, धौम्य, सत्यवती आदी स्त्रिया हे सर्व श्रीकृष्णावरील अतीव प्रेमामुळे त्यांचा विरह सहन करू शकत नाहीत. अहो मला सांगा, भगवत भक्त सत्पुरुषांच्या संगतीने ज्यांचा दुस्संग तुटला ते विवेक पुरुष भगवंताच्या मधुर मनोहर यश केवळ एक वेळ ऐकल्यानंतरही त्यांना सोडू शकत नाही. भगवंताच्या लीला एकदा कानानं ऐकल्या, श्रुत्वा, पुढे आपल्याला दशमस्कंदामध्ये ही कथा येणार आहे. रुक्मिणी मातेनं विदर्भ देशाच्या राजाची मुलगी रुक्मिणी मातेंनी कृष्ण परमात्म्यांचं वर्णन फक्त श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, एकदा वर्णन ऐकलं तर नाथ बाबा वर्णन करतायत एकनाथी भागवतात. एक म्हणती धराधरा, एक घालती पालवेवारा, एक म्हणती हे सुंदरा श्रीकृष्ण कीर्तीने झडपली. अशी अवस्था फक्त भगवंताचं गुणलीला वर्णन ऐकल्यानंतर अशी होत असेल तर मला सांगा, ह्या पांडवांना भगवंताचं रोज दर्शन आहे, स्पर्श आहे, त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्याबरोबर निद्रा आहे, त्यांच्याबरोबर उठणं बसणं आहे, भोजन करण्याचं भोजन सुद्धा त्यांच्याबरोबर आहे. ज्यांचे हृदय संपूर्ण समर्पण झाले असा पांडव, ते असे असणारे पांडव भगवंताचा विरह कसा सहन करू शकतील सांगा. अंतःकरण द्रव राहिले ते पापण्या न मिटणाऱ्या नेत्रांनी भगवंताकडे पाहत स्नेहबंधनाने विवळ होत जातील तिकडे जात होते. श्रीकृष्ण परमात्मा नित्यवेळी अंतःकरणामध्ये, बरं का, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अश्रू येऊ लागले. परंतु प्रवासामध्ये त्यांना अपशकुन होईल या भीतीने मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी आपले अश्रू आवरून घेतले आणि भगवंत निघाले. भगवंताच्या प्रस्थानाच्या वेळी मृदंग, शंख, भेरी, वीणा, ढोल, तुताऱ्या, धुंदुरी, नगारे, घंटा, दुंदुबी इत्यादी वाद्य वाजू लागले. भगवंताचे प्रिय सखे असणारे अर्जुन आपल्या प्रियतम श्रीकृष्ण परमात्म्यांचे मोत्यांची झालर लावलेले आणि रत्नजडित दांडा असणारे पांढरे छत्र आपल्या हातामध्ये घेतलेले. उद्धव, सात्यकी सुंदर चौऱ्या ढाळतायत. भगवान श्रीकृष्णांवरती वाटेत चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती. ते दृश्य अत्यंत मनोहर दिसू लागलं. बरं, आता भगवान परमात्मा निघाले. खरं पाहिलं तर भगवान परमात्मा, अहो म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. या सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करणारे भगवान परमात्मा आहेत. त्यांना कोणाच्या संरक्षणाची गरज आहे का? गरज नाहीये. परंतु स्नेहभावामुळे युधिष्ठिरांनी रस्त्यात शत्रूने भगवंतावर कोणी आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सैन्य श्रीकृष्ण परमात्मांबरोबर दिली आणि सुदृढ प्रेमबंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंताच्या बरोबर बऱ्याच अंतरापर्यंत आले आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या विरहामुळे व्याकुळ झाले होते आणि त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण परमात्मा, सात्यकी, उद्धव आदी मित्रांबरोबर द्वारकेकडे गेले.
आणि ते सगळेजण कुरुजांगल, पांचाल, शूरसेन, यमुना तटवर्ती प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत आणि मरुधन्व देश पार करून सौवीर आणि आभीर देशाच्या पश्चिमेकडील अनर्थ देशामध्ये आले. आणि त्यावेळी भरपूर प्रवास झाल्यामुळे भगवंताच्या रथाचे घोडे काही थकले होते. मार्गामध्ये ठिकठिकाणी लोकांनी भेटवस्तू देऊन भगवंताचा सन्मान करीत होते. भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन संध्यावंदन करत होते. आणि सूत पुढे सांगतात शौनकांना की श्रीकृष्ण परमात्मा आपल्या समृद्ध अशा अनर्थ देशामध्ये पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य शंख वाजवला. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंताच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांच्या समोर आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत, ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत असे असूनही जसं लोक मोठ्या आदरानं भगवान सूर्याला सुद्धा निरांजन ओवाळत आहेत ना, आता सूर्याला निरांजनाने ओवाळण्याचं काही गरज आहे का, पण मोठ्या आदरानं जसं लोक भगवान सूर्यनारायणांनाही निरंजन ओवाळतात, त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारांच्या भेटी देऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे अत्यंत प्रफुल्लित होते. सर्वांचे सुरद आणि संरक्षण अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्ष गदगद वाणीने स्तुती करू लागले. प्रजेच्या मुखामधून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वारकेमध्ये प्रवेश केला. अहो, ती द्वारका नगरी कशी होती? अमरावती समान द्वारावती पुरी कनकाची, विलोकिली दिव्य राजधानी विश्वाच्या जनकाची, सुवर्णमय पट्टन कांचन नगरी. हरिविजयामध्ये सुद्धा लक्षावधी कळस एकसरे झळकती, रत्नखचित गोपुरे, अहोरात्र मंगलतुरे, द्वारके माझे गर्जती, पाचूंचे रावे घरोघरी, नाना शब्द करीती कुसरी, कल्पवृक्ष दारोदारी, अहोरात्र डुल्लती. हरिवंश पुराणामध्ये हरिविजय ग्रंथामध्ये सुद्धा हे वर्णन केले. अहो, काय द्वारका नगरी ती! अमरावती समान द्वारावतीपुरी कनकाची, सुवर्णमय पट्टन कांचन नगरी असणारी ती द्वारका नगरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवांनी संपन्न झाली होती. पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त झाली होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष आहेत, फुलांच्या बागा आहेत आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांनी शोभणारी सरोवारी नगराची शोभा वाढवत होती. त्या नगरामध्ये घरोघरांच्या दारावरती दही, अक्षदा, फळे, ऊस, पाण्याने भरलेले कलश, भेटवस्तू, धूप, दीप इत्यादींनी सजावट केली होती. पुष्कळसे नट, नर्तक, गायक, कीर्ती गाणारे सूत, मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांच्या अद्भुत चरित्राचे गायन करू लागले. भगवान श्रीकृष्णांनी बांधवांना, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेट देऊन त्या सर्वांचा सन्मान केला. भगवान परमात्मा कोणाला मस्तक लावून नमस्कार करतायत, कोणाला शब्दाने अभिवादन करतायत, कोणाला आलिंगन देत आहेत, कोणाशी हस्तांदोलन करतायत, कोणाकडे हास्य मुद्रेने पाहतायत, तर कोणाला केवळ प्रेमाने नजरेने पाहिलं. ज्याची जशी इच्छा तशी पूर्ण केली. भावे जैसा तैसा हरी एक. अशा प्रकारे सर्वांना संतुष्ट करून गुरुजन, सपत्नीक, वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद घेऊन ग्रहण करत सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी नगरामध्ये प्रवेश केला. नगरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मात्यापित्यांच्या महालात गेले. तिथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी माता आणि आपल्या 7 मातांच्या चरणावरती डोके टेकून नमस्कार केला आणि मातांनीही आपल्या छातीला कवटाळून मांडीवर बसवून घेतलं भगवंताला. अहो, त्या मातांच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या. वात्सल्य भाव निर्माण झाला, मातृभाव निर्माण झाला आणि त्यांचे हृदय हर्षानं पुलकित झाले होते. आनंदाश्रूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या आणि त्यानंतर आपल्या मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग सामुग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनामध्ये गेले. तेथे 16,000 पत्न्यांचे निरनिराळे महाल होते आणि आपले प्राणनाथ, आपले स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून त्या राण्यांची हृदय सुद्धा आनंदाने भरून गेली होती. बरं, असं द्वारकेमध्ये स्वागत झाले. प्रथम स्कंदाच्या 11व्या अध्यायापर्यंत आपण चिंतन केले. आता पुढे 12व्या अध्यायामध्ये परीक्षित महाराजांच्या जन्माचं वर्णन आहे. शौनकांनी प्रश्न विचारला की अश्वत्थाम्यानं जो सोडलेल्या त्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्रानं उत्तरा मातेचा गर्भ नष्ट झाला होता, पण तो भगवंतांनी जिवंत केला. बरं का, अशा ज्याला शुकदेवांनी ज्ञानोपदेश केला त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षितांचा जन्म, कर्म, मृत्यू आणि त्यानंतर त्यांना जी गती प्राप्त झाली ते सर्व आपण आम्हाला वर्णन करून सांगावं. असं म्हटल्यानंतर सुतांनी पुढे हा सगळा घटनाक्रम वर्णन केलेला आहे. बरं का, तो आपल्याला पुढच्या भागामध्ये 12व्या अध्यायामध्ये प्रथम स्कंदाच्या बघायचा आहे.
भगवंताकडे प्रार्थना करायची. दुर्बुद्धी ते मना कदा नको नारायणा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. जगदंबा माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.